तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आणखी एका नव्या व्हिडिओला सुरुवात करतोय। तर आज वेलणकणी माऊलीचा 6वा नोविना आहे आणि आज आपल्या चौक पॅरीजचं आयोजन आहे। तर म्हणून आज आपण व्हिडिओ बनवतोय, नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा। तर आता 6:30 वाजलेले आहेत। तर आता आपण पुढचा व्हिडिओ आपण डायरेक्ट चर्चमध्ये जाऊया आणि तिथे बघूया। तर मित्रांनो, आता आपण जे चर्च बघत आहोत हे मॉर्निंग स्टार चर्च आहे। तुम्ही बघू शकता किती मोठं चर्च आहे आणि हे भव्य चर्च आहे। तर आपण हे चर्च आतून बघूया, आतून हे चर्च कसं दिसतं। आपल्या
येशूने 12 जणांस खालीलप्रमाणे शिकविले. पहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवतो. म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी बना. माणसांच्या बाबतीत जपून राहा, कारण ते तुम्हाला न्यायसभांच्या स्वाधीन करतील. आपल्या सभास्थानात तुम्हाला फटके मारतील आणि तुम्हाला माझ्यामुळे देशाधिकारी आणि राजे यांच्यापुढे नेण्यात येईल आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हा. जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करतील तेव्हा कसे अथवा काय बोलावे याची काळजी करू नका, कारण तुम्ही काय बोलावे हे त्याच नक्कीच तुम्हाला सुचवलेच आहे. कारण बोलणारे तुम्ही नाही, तर तुमच्या हृदयाचा आत्मा हाच तुमच्याकडे बोलणार आहे. भाऊ भावाला आणि बाप मुलाला जीव मारण्यासाठी धरून देईल. मुले आईबापांवर उठून त्यांस ठार मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जेव्हा एका गावात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्यात पडून जा. मी तुम्हाला क्वचित सांगतो, मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्रायलची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाही. दर्याच्या पाऱ्या नमन तुला, स्वर्गाच्या दारा नमन तुला. आणि आजचा विषय त्याच्यात आहे, निष्कांत तू संभवली, पाप विना तू जीवन जगले, पापी जनास तू पावले, सर्वास झाली तू सावली. दर्याच्या ताऱ्या नमन तुला. दर्याचा तारा आणि मग सकाळचं नक्षत्र, त्या देवळात बसलेला आहोत, सकाळचं नक्षत्र नमन तुला. आता मी वेळा मला काहीच माहीत नाही, म्हणून मी तुमच्याकडून शिकणार आहे. पोर्तुगलला फातिमा माऊलीने 3 मुलांना दर्शन दिलं होतं, फ्रान्सिस्को, जसिंता आणि लुसिया. किती वेळा दर्शन दिलं होतं? किती वेळा दर्शन दिलं होतं? माहीत ना, म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही वेळे आहेत. 6 वेळा दर्शन दिलं होतं. 13 मे ते 13 ऑक्टोबर फातिमा माऊलीने पोर्तुगलला त्या 3 बालकांना दर्शन दिलेलं होतं. लुड्स येथे लुड्स माऊलीने, मरिया माऊलीने बर्नाडेटला किती वेळा दर्शन दिलं होतं? कोण सांगेल? लुड्स माऊलीने बर्नाडेटला किती वेळा दर्शन दिलं होतं? 18 वेळा. किती वेळा? 18 वेळा. आणि 16व्या वेळी जे दर्शन दिलं 25 मार्च 1858 मध्ये 16व्या वेळी दर्शन दिलं, तेव्हा तिने आपलं नाव सांगितलं. मरण पावलेल्या अनेक अपवित्र लोकांचे आत्मे आज शुद्धीस्नानात दुःख भोगत आहेत. असे सर्व आत्मे निष्कलंक मातेच्या मध्यस्थीने शुद्ध केले जावे व त्यांना स्वर्गीय सुख प्राप्त व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
कृपावृत्त स्पर्श आम्हाला कर. आमेन. आणि सर्वत्र प्रभू परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जागृत शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता सर्व लोक ही घरी जात आहेत कारण मिसा संपलेले आहे आणि लोक आता आपल्या रूमवर जायला निघालेले आहेत. तर ही लोक आता सर्व आपल्या रूमवर जातील आणि काही लोक इथे थांबतील जी फोटो काढण्यासाठी थांबत असतात. आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, आता आपली मिसा संपलेली आहे, तुम्ही बघू शकता. आज आपण चर्चच्या बाहेर आलो. तुम्ही बघू शकता आपली मंडळी इथे आहे. आता सर्व लोक इथं फोटो करण्यासाठी थांबत आहेत. आता आपल्या कंपनीचा फोटो घेऊया, YCBचा. तर आता आपली भांडणं चालू झाल्यात फोटो काढण्यावरून. बघू शकता तुम्ही कुणाच्या सोबत कुणाचा फोटो काढ. डॅरेलांना सुद्धा फोटो काढायचा, सर्व फोटो काढत आहेत. बघू शकता मिसा संपल्यानंतर हा रुटीन असतो इथं. तर मित्रांनो, आता आपण घरी जातो. बघू शकता सर्वांचे फोटोशूट झालेले आहेत. सर्व लोक चाललेले आहेत. आपलं चर्च बघू शकता तुम्ही. रायनल सुद्धा ब्लॉग करत आहेत मिरवणुकीमध्ये. तर हा बघा, हा देखील एक तुम्ही देवाचा ग्रोटो बघू शकता. आपण तो पुढच्या अँगलने देखील दाखवतो. थांबा जरा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण सकाळच्या क्षेत्रात आपण मिसा बघितली. आता आपण प्रार्थनेला जात आहोत, रोजरीला जात आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे तुम्हाला लोक दिसतील. आता सर्व आपण रोजरीला जात आहोत. तर पुढचे जे व्हिडिओ असतील ते रोजरीचे असतील. பாடுபட்டு சிலுவையில் அறையப்பட்டு இறந்து அடக்கம் செய்யப்பட்டார். பாதாளத்தில் இறங்கி மூன்றாம் நாள் இறந்தவரிடமிருந்து உயிர் திறந்தார். விண்ணகத்திற்கு எழுந்தருளி எல்லாம் வல்ல தந்தையாகிய கடவுளின் வலப்பக்கத்தில் வீற்றிருக்கின்றார். அங்கிருந்து வாழ்வோருக்கும் இறந்தோருக்கும் தீர்ப்பு வழங்க வருவார். தூய ஆவியாரை நம்புகின்றேன். புனித கத்தோலிக்க திரு அருளை நம்புகின்றேன். புனிதர்களின் உறவு ஒன்றிப்பை நம்புகின்றேன். பாவ மன்னிப்பை நம்புகின்றேன். உடலின் உரிப்பை நம்புகின்றேன். நிலைவாழ்வை நம்புகின்றேன். ஆமென். விண்ணுலகில் இருக்கின்ற எங்கள் தந்தையே, உமது பெயர் தூயது என போற்ற பெறுக. உமது ஆட்சி வருக.
உமது திருவுளம் விண்ணுலகில் நிறைவேறுவது போல மண்ணுலகிலும் நிறைவேறுக. எங்கள் அன்றாட உணவை எங்களுக்கு தாரும். எங்களுக்கு எதிராக குற்றம் செய்வோரை நாங்கள் மன்னிப்பது போல எங்கள் குற்றங்களை आपण इथे आपल्या सर्व गरजा विनंत्या घेऊन आलेलो आहोत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जेव्हा मागतो तेव्हाच आपल्याला मिळते. आणि त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आपली ओंजळ रिकामी करा आणि ती रिकामी ओंजळ येशू ख्रिस्ताकडे लावा, जेणेकरून तो भरेल. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 15वा अध्याय त्याच्यामध्ये आपण पाहतो की एक कनानबाई येशू ख्रिस्ताकडे मागण्यासाठी येते, कारण तिच्या मुलीला भूक लागलं होतं. आणि अशा प्रकारे अशुद्ध आत्मा लागला असता ती ख्रिस्ताकडे येते. ख्रिस्त थोडा वेळ तिच्याकडे दुर्लक्ष करतो, परंतु ती बाई त्याच्या मागेच लागते, विनवणी करत राहते. आणि अशा वेळेस शिष्य ख्रिस्ताला सांगतात की त्या बाईची इच्छा पूर्ण कर, नाहीतर ती आपल्या मागे येतच राहील. आणि अशा प्रकारे येशू ख्रिस्त तिची इच्छा पूर्ण करतो. तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला आपण एंडमधून बघू शकता आपली रोजरीची प्रार्थना इथे संपलेली आहे आणि आता सर्व लोक घरी जाऊ लागले, तुम्ही बघू शकता. तर आपली कंपनी आणि आमचे कॅप्टन सर्व ICBची टी शर्ट घातली ना, यान लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. यान बोल, लाईक करा, लाईक करो. तर चला मित्रांनो, तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.